शनिवारी रात्री धारणी शहरामध्ये चोरट्यांनी पुन्हा एकदा आपला धुमाकूळ घातला आहे. शहरातील नामांकित व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राधाकृष्ण नगर आणि शिक्षक बँक परिसरात चोरट्यांनी घरफोडी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राधाकृष्ण नगरातील गजानन रेसिडेन्सी येथे चोरट्यांनी 5 ते 6 अपार्टमेंटच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावून ज्या 2 घरांना कुलूप होते ते कुलूप तोडून घरफोडी केली आहे. त्याचप्रमाणे संतोषी माता मंदिर परिसरातही 2 घरांना कुलूप लावलेले असताना चोरट्यांनी ती घरे फोडली. मात्र यावेळी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसले तरी याच परिसरात यापूर्वी चोरट्यांनी मोठा डल्ला मारल्याची माहिती आहे. गेल्या 6 महिन्यात धारणी शहरात 8 ते 10 घरफोड्या घटना घडल्याने चोरट्यांनी जणू धारणी पोलिसांना थेट आव्हान दिले असल्याचे चित्र दिसत आहे. या सततच्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.